जगातील सर्वात मोठे हिप्स होते या मुलीचे आणि याच हिप्समुळे मुलीला कुत्र्यापेक्षा वाईट मृत्यू मिळतो। ही सारा बार्टमन आहे, जिचा जन्म 1789 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील एका लहान आदिवासी जमातीत झाला होता, जिथे लहानपणापासूनच साराला कुत्र्यापेक्षा वाईट वागणूक दिली जात होती आणि साराचे शरीर प्रमाणापेक्षा मोठे असल्याने तिला नोकरासारखे ठेवण्यात आले आणि साराच्या वयानुसार तिच्या लोअर बॉडीचा आकार वाढत गेला। यामुळे सारा तिच्या एरियामध्ये खूप प्रसिद्ध होते। पण नंतर 1810 मध्ये एका हरामी इंग्रजी डॉक्टरची नजर सारावर पडते आणि तो साराला किडनॅप करतो आणि तिला दक्षिण आफ्रिकेतून युरोपला घेऊन जातो आणि तिथे तो साराला एका सर्कसला विकतो, जिथे साराला प्राण्यांसोबत पिंजऱ्यात ठेवले जाते, कारण त्या काळात इतक्या मोठ्या लोअर बॉडीची मुलगी पाहणे अशक्य होते। म्हणूनच हजारो लोक साराला पाहण्यासाठी सर्कस मध्ये येत असत आणि ते तिच्यावर घाणेरड्या कमेंट्स करायचे, ज्यामुळे सारा खूप डिप्रेस्ड आणि दुःखी असायची आणि हे शोषण वाढतच राहिले, ज्यामुळे 1850 मध्ये वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी साराचे निधन झाले। पण तरीही इंग्रजांनी तिच्यावर दया दाखवली नाही आणि ते साराची डेड बॉडी फ्रान्स मधील एका म्युझियमला विकतात, जिथे साराची डेड बॉडी 100 वर्षापेक्षा जास्त काळ डिस्प्ले मध्ये ठेवली जाते। पण 2002 मध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रेसिडेंट नेल्सन मंडेला यांनी साराची डेड बॉडी दक्षिण आफ्रिकेत परत आणली आणि तिला आदराने दफन केले। सारा इतके दुःख आणि यातना डिझर्व करत होते का? कमेंट मध्ये नक्की सांगा।